नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. प्रभाग क्रमांक 5 मधील शिवशाहू आघाडीचे उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ. शिवशाहू आघाडीचे उमेदवार सतीश मारुती लाटणे, मीना धोंडराम बेडगे, अनुराधा महेश भोसले, अमोल प्रकाश सूर्यवंशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवशाहू आघाडीचे प्रमुख नेते शशांक बावस्कर, सागर चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत जवाहरनगर भागातील मारुती मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचारास शुभारंभ झाला. यावेळी शिवशाहू आघाडीचे उमेदवार सतीश मारुती लाटणे, मीना धोंडराम बेडगे, अनुराधा महेश भोसले, अमोल प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह अनिल तारळेकर, आप्पासाहेब पाटील, धोंडराम बेडगे, शिवाजी भोसले, शिवशाहू आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग नंबर 5 मधील शिवशाहू आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. त्या निमित्तानं या सर्व उमेदवारांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की वेगवेगळ्या इचलकरंजी शहरामध्ये अफवा होत्या की या पॅनेलमधले काही लोक माघार घेणार आहेत, त्यांना वेगवेगळे आम्ही आमिष देणार आहे. पण सर्वप्रथम या सर्व तरुण उमेदवारांचं मी अगदी मनम्रपणे जाहीर अभिनंदन करतो. कारण की निवडणूक लढवण्यासाठी जे सर्व उमेदवार आमच्याकडे आले त्यावेळेला हिने सांगितलं होतं की आम्हाला जनतेच्या दारात जायचा यश अपयशी जनता ठरवल, त्यामुळे आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. बरेच प्रयत्न झाले. या निमित्तानं या भागातील प्रभाग नंबर 5 मधील जे आमचे उमेदवार आहेत, बेडगे वहिनी आहेत, भोसले वहिनी आहेत, सूर्यवंशी आहेत, सतीश शिवसेनेचा चांगला कार्यकर्ता आहे, या सर्वांना उमेदवारांना मी सांगतो की आपण शेवटपर्यंत चांगली लढाई करा. जे काही तुम्हाला ज्या पद्धतीनं लढाईचं कॅम्पेन आहे ते सर्व साधन सामग्री आम्ही नगर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तुमच्या आम्ही पूर्ण पाठीशी आहे. तुम्हाला असा एक दिवसही वाटणार नाही की आम्हाला उमेदवारी दिल्याने ह्या लोकांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटपर्यंत त्या ठिकाणी बावस्कर साहेब रोज दुपारी 1 ते 2 त्या ठिकाणी असतात, मी संध्याकाळी असतोय. वेगवेगळ्या कॉर्नर सभा लावा, त्याचं सगळं नियोजन आम्ही तुम्हाला करून देतो. तुम्ही काही काळजी करायचं काम नाही. तुम्ही फक्त ही जी तुमच्या विरोधात धनशक्तीचे लोक सगळे उभारले आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही एक वेगळं वातावरण करून शिवशाही आघाडीच्या माध्यमातून या शहराला 7 दिवस आज पाणी आलं नाही. आज पाणी आलंय काय? हां, म्हणजे जवळजवळ 7 दिवस या शहरामध्ये पाणी आलं नाही. इचलकरंजी शहराचे आमदार सातत्यानं सांगतात की आम्ही पाणी देणार आहे. आज मुख्यमंत्री, आज मी पेपरला दिले की आज मुख्यमंत्री 4थ्यांदा इचलकरंजी येत आहेत आणि ते आज हेच सांगणार आहेत की पाण्याचा प्रश्न मी सोडवणार आहे. त्यामुळं जनतेच्या दारात सांगा, जनतेला आपल्या भावना समजावून सांगा. लई शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. सकाळी 7 वाजता 4 उमेदवार आणि 2 कार्यकर्ते घेऊन प्रत्येकाच्या दारात जावा. फार गर्दी करून फिरलं म्हणजे मतपडतं असं नाही. तुम्ही जनतेपर्यंत जाऊन काय लोकांना सांगणार आहे. ही निवडणूक ही नगरपालिकेची स्थानिक की आपल्या हक्केला ओ देणार आहे. एक तर उमेदवार सुनील पाटील कुठे जरा सांगा, राहायला कुणाला माहिती आहे का सांगा. नाव आहे फक्त सन्मती बँकेचे चेअरमन म्हणून. पण तुम्ही त्या लोकांना सांगा की जर ह्या लोकांना तुम्ही निवडून दिला तर केव्हा तुम्हाला त्यांना भेटायला जाणार. ते निम्मा वेळ मुंबईत असतात, निम्मा वेळ सन्मती बँकेत असतात. त्यामुळं तुम्ही प्रचाराचा कॅम्पेन चांगलं करा. तुम्ही कसे चांगले उमेदवार आहेत, आम्ही लोकांसाठी काय करणार आहे म्हणून तुम्ही लोकांच्याकडे जावा. आणि सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो की आपण ही लढाई चांगल्या पद्धतीनं करावी. एवढंच तुम्हाला सर्वांना मी सांगतो.